सखी सावली काव्यांजली। तू बाहेरून दार ओढून घेतलं होतंस का? हो काही, काल रात्री मीच दार ओढून घेतलं होतं। आज घरात जे काही घडलंय ना त्याला तूही तितकीच जबाबदार आहेस। मी? हो तू। तुला असं नाही वाटत अंजलीचं जरा जास्तच लाड केलेस तू? सतत लाडू 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 करून डोक्यावर बसून ठेवलेस तिला, पाठीशी घालतेस। बघते ना त्या लाडूने सगळ्यांचं तोंड कसं कडू केलंय ते। आई अगं असं का म्हणतेस? हे बघ, आत्ता जे काही झालं त्यात लाडूची काहीच चूक नाहीये। खरं तर मीच त्या खोलीचं वेळेवर लॅच दुरुस्त करून घेतलं असतं ना तर हा प्रकार घडलाच नसता। हे बघ, पुन्हा तीच चूक करतेस तू। त्या अंजलीला परत पाठीशी घालतेस तू। आणि मुळात तिला त्या रूम मध्ये चादर द्यायला का पाठवलंस तू? आशू होती ना घरात? आशू गेली असती तर हा घोळ झालाच नसता मुळी। आई तुला खरंच असं वाटतं की आपण जर आशूला पाठवलं असतं तर कुठला घोळ झाला नसता? हो, नसताच झाला काही घोळ। पाहिलंस ना, मधुराताई अंजलीला बेजबाबदार म्हणाल्या आणि अंजलीने तिच्या चुकीमुळे मारही खाल्लाय। आई अगं असं का म्हणतेस तू? लाडू किती जबाबदार आहे ते माहितीये मला। बिचारी किती त्रास होत असेल तिला। काव्या आले आई। मी आले, सासूबाई काय म्हणतात बघून आहे। अजून काय म्हणणार आहेत त्या? हे तुझ्या लाडूबाईने जे काही प्रताप करून ठेवलेत ना त्याबद्दल तुला सुनावणार, दुसरं काय? ही आगाऊ कार्टी एक एक उद्योग करून ठेवते आणि तुला सगळं ऐकून घ्यावं लागते। काव्या आले आले। मी बघून आहे। आई आई आत्ता जे काही घडलं ना त्यात अंजलीची काहीच चूक नव्हती। तिने फक्त बाहेरून दार। काव्या, मी होते तिथं, मी सगळं पाहिलंय आणि ऐकलंय पण। जाऊ दे ना, सोडून दे, जे झालं ते झालं। मी तुला वेगळ्याच कारणांनी बोलवलंय, बस। ही घे ही साडी, अंजलीसाठी घेतलीये। छान नटवून पूजेला घेऊन ये तिला, सुंदर दिसली पाहिजे, अगदी तुझ्यासारखी। आई खरंच तुम्ही ही साडी लाडूसाठी घेतलीये? तीही तुमच्या आवडत्या रंगाची? पण आई हे एवढं सगळं लाडूसाठी? अगं हो, अगं एवढी आश्चर्याने काय बघतीये? मी तुझ्या बहिणीसाठी काही देऊ शकत नाही का? नाही आई, तसं नाही, उलट तुम्ही अधिकाराने देऊ शकता। तिच्या ताईच्या घरची पूजा आहे, मग ती छान दिसायला नको का? ही साडी नेसून जेव्हा नटून सजून पूजेसाठी येईल ना तेव्हाच माझा हेतू साध्य होईल। ₹5000 पर्स मध्येच ठेवले होते मी, कुठे गेले असतील? मी पण ना आधीच बघून जायला हवं होतं, पण तसेही ते पैसे जाऊन जाऊन जाणार कुठे? काय गे, ही काय उचक पाचक चालले आणि मला न विचारता माझ्या बॅगला हात कसा लावलास तू? हा काकू, अगं मी ना अक्काईसाठी कानातले आणायला गेले होते, तेव्हा पर्स मध्ये पाहिलं तर ₹5000 कमी होते। माझ्या पैशांचं पाकिट तुझ्या बॅगेतच होतं ना, आणि नेमकी त्याची चेन खराब झाली होती। म्हटलं बॅगेत पडले वगैरे असतील म्हणून शोधायला आले। पडले नाहीयेत, मी घेतले ते पैसे।
म्हणजे मला कळलं नाही आई, कसलं आहे तू? अगं तुझ्यासारखंच तिचं आयुष्य पण सुखाचं व्हावं असं वाटत नाही का तुला? वाटणारच नाही. माझ्या तर सतत मनात तिच्या आयुष्याबद्दलच विचार चालू असतात. मग आता तिची काळजी सोडून दे, तिचं सगळं छान होणार आहे. मी तिच्यासाठी एक मुलगा बघितलाय. आज तो आणि त्याची आई दोघेही येणार. आई खरंच? तुम्ही लाडूसाठी मुलगा बघितलाय? कोण आहे तो? कुठला आहे? म्हणजे आपल्या इथलाच आहे की बाहेरचा आहे? दिसायला कसा आहे? काय करतो तो आपल्या लाडूला? अगं हो हो हो, किती प्रश्न विचारशील. नाही, मी तुझी उत्सुकता समजू शकते, पण मी आत्ता नाही सांगणार. योग्य वेळ आली की सांगेन. बरं आहे, तुम्ही निवडलाय म्हणजे तो तिच्यासाठी चांगलाच असणार. तू? हो. तू कशासाठी घेतलेस? मला हवे होते म्हणून घेतले. बरं झालं आशू वेळेवर आलीस. ही तुझी बहीण बघ, तुला मी जे पैसे दिले ना त्याबद्दल जाब विचारते मला. नाही काकू, मी जाब विचारत नाहीये. अगं मला सांगून तरी घ्यायचे ना. मी अक्काईसाठी कानातले घेण्यासाठी पैसे जमवलेले होते ते. आयत्या वेळी माझी पंचायत झाली. आता मला कळत नाहीये ते पैसे कुठून आणू मी. अगं मग जरा जास्तीचे पैसे जवळ ठेवायचे. कधी कुणी अचानक आजारी पडलं, कुणी मरणाच्या दारात असेल तर कुठून आणणार आहेस पैसे? काकू, असं भरल्या घरी अभद्र का बोलतेस? मग काय करू? तू मला जाब विचारते, मी निमूटपणे ऐकून घेऊ? काकू अगं मी जाब विचारत नाहीये खरंच. मला काळजी वाटते की आता मी अक्काईसाठी कानातले कुठून आणणार. ए बाई, एवढं काही ऐकवायची गरज नाहीये. आम्ही मिंदे नाही होत इथे कुणाचे. आणि काय हवंय ग तुला? पैसेच हवेत ना? आशू, बाई देऊन टाक हिचे पैसे हिला परत. हिच्या अक्काईला कानातले घेता आले नाही म्हणून आपल्यालाच बोलेल. उगाच हात दाखवून अवलक्षण नको. अगं आई, कुठून आणू पैसे? अगं सगळे पैसे खर्च झाले. माझ्यासाठी शॉपिंग केलं ना. मुलाच्या आईला मी सांगितलंय, मुलगी नक्षत्रासारखी आहे, त्यामुळे ती तशीच दिसली पाहिजे. आणि हो, मागच्या वर्षी गौरी पूजेच्या वेळेला मी जो तुला हार दिला होता ना, तो अंजलीला घालायला दे. काय आहे, अशा कार्यांच्या वेळी स्थळं जुळवली जातात, लग्न जमतात. त्यांची होणारी भावी सून किती सुंदर दिसते, मोठ्या घरामध्ये कशी शोभून दिसते, हे कळू दे की त्यांना. आशू, अगं कष्टाने साठवलेले पैसे होते ते. हो ग बाई हो, तू एकटी कष्ट करते ना, आणि आम्ही काय बसून खातो? आम्ही काय तुझे आश्रित. आणि तू आम्हाला पोचते म्हटल्यावर तुझं ऐकावंच लागणार आहे. काकू असं नाही आहे ग. अंजली, अगं आपली आशू लग्नाची आहे. ती जर का आजच्या समारंभात नटून थटून सगळ्यांसमोर गेली तर लोकांच्या नजरेत भरेल की नाही? अगं मग त्यासाठी 5,000 खर्च केले तर काय बिघडलं? आणि तुझ्या अक्काईने लहानपणापासून किती केलं अगं तुझ्यासाठी. त्यासमोर 5,000 काहीच नाही ना. तेवढेही नाही सोडू शकत तू? चळलं मेलं, तुझ्याकडनं ना कसली अपेक्षा करण्यात काही अर्थच नाहीये. मी एवढं बोलते तरी. आशू बाई जाऊ दे, तुझी काही खरेदी केली आहेस ना ती परत कर, आणि हिचे पैसे देऊन टाकीला. उगाच उपकार नकोत आपल्याला कुणाचे. नाही नाही काकू, काकू राहू दे. तू आणलंयस ना तुला जे हवं होतं ते, मग राहू दे. आता मी दुसरी काहीतरी व्यवस्था करते. आई, तुम्ही खूप करताय तिच्यासाठी. तिच्यावर न रागावता तुम्ही तिला समजून घेतलं. आणि आता ही साडी आणि
दागिने सुद्धा देतात. अगं अगं अशा छोट्या छोट्या चुका होतात माणसांकडून. जसं मी तुला सांभाळून घेते तसंच तिला सांभाळून घेणारी सासू हवी का नको तुला? हो, मी तिच्यासाठी छान घर शोधलंय. शब्द दिला होता तसा तुला मी. लक्षात आहे ना? आई, तुम्ही आम्हा दोघींवर खूप माया करता. अगदी आईसारखंच वागता. अगं सासूनं कधी कधी आईसारखं आणि सुनेनं मुलीसारखं वागावं, म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये आणखी गोडवा येतो. जा बरं, तिला छान नटवून आण, म्हणजे मुलाच्या आईला माझ्या निवडीबद्दल अभिमान वाटला पाहिजे. हो आई, आलेच. मावशी, तुम्ही? माझ्या बहिणीशी बोलायला आले. या ना. अक्काईच्या गिफ्टसाठी 5,000 रुपयांची व्यवस्था कशी करू? शक्य ते सगळे प्रयत्न करून झालेत. काय करू आता? हा, घरी माझे लहानपणीचे छोटे कानातले आहेत, ते गहाण ठेवता येतील. लवकर घरी जाऊन पूजा सुरू व्हायच्या आधी परत यायला हवं. रिक्षा बघायला हवी. पुष्पांजली, सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे आईने तुमच्यावर हात उचलला. नाही हो, माझी चूक झाली. मी बाहेरून दार ओढून घेतला ना, मग तुमच्या आईना काळजी वाटणारच. खरंच तुम्ही ग्रेट आहात. तुमची काही चूक नसताना सुद्धा तुम्ही तिकडे आई समोर माफी मागितली. आत्ताही सगळं सावरून घेताय. आय एम रिअली सॉरी. चूक पूर्णपणे माझी आहे आणि माझी आई माझ्याबद्दल थोडी पॉझिटिव्ह आहे. तुम्ही प्लीज काही मनात ठेवू नका. तुम्ही कुठे चालला आहात का? मी तुम्हाला सोडू शकतो का? नको, मी जाईन रिक्षाने. असं काय करताय? मलाही ऍक्च्युली एक काम आहे. आपण जाऊया एकत्र. जाता आता तेवढंच बोलायला वेळ मिळेल. एक सेकंड. हॅलो, हा बोल. नाही नाही, काल रात्री मी जे सांगितलंय ते कन्फर्म आहे. म्हणजे काय, तयारी सुरू करायलाच हवी. हा, मी आज बोलणार. काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, वेड लावलंय तिने मला. वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे. ह्यांचं नक्की काय चाललंय? कसली बोलणी करतायत? काय कन्फर्म करतायत? मला काहीच कळत नाहीये. ताई, आत्ता काव्याशी तू जे काही बोलत होतीस ना, ते मी ऐकलं. अंजलीला असं नटवून आणायला तू का सांगतेस हे मला कळलं नाही असं वाटतंय का ग तुला? ताई, तू ही जुळवाजुळव करायचा का प्रयत्न करतेस? मला अंजली सून म्हणून नाही पसंत. अरे देवा, म्हणजे माझी साडी वाया गेली म्हणायची. ताई प्लीज चेष्टा नको ना करूस. अगं तू हा का आटापिटा करतेस? तुला काय वाटतं तिला असं नटवून आणलेलं बघितल्यावर मी तिला पसंत करीन का? अगं रूपाबरोबर गुण पण महत्वाचे असतात ना, आणि माझ्यासाठी तर ते खूप महत्वाचे आहे. अगं हिचे गुण? हे बघ, सगळ्यात महत्वाचा गुण हा आहे की जी मुलगी मला माझ्या मुलापासून तोडणार नाही ह्याची मला खात्री पटेल ना, तीच माझी सून बनेल. आणि ही अंजली बघितलीस ना, किती बेजबाबदार आहे. काय घोळ घातला तिने. अगं माझा जीव कासावीस झाला होता. आणि अशा मुलीला तू माझ्या गळ्यात बांधायचा प्रयत्न का करतेस? ती मुलगी बेजबाबदार नाहीये, उलट समजूतदार आहे. तिची काही चूक नसताना तुझ्या हातचा मार खाल्ला तिने. उलटून काही बोलली नाही ग. तुला सॉरी म्हणाली,
सॉरी म्हणण्यात काय एवढं? त्यात काय एवढं? मधुरा, तू तुझ्या सासूबाईंना कधी सॉरी म्हणालीस? त्यांचंही मन कधीतरी दुखावलं असेलच ना. हो, मी आज बोलणार आहे. चला निघायचं. नको, मी रिक्षाने जाते. अरे अगं अंजली, कुठे निघाली एवढ्या घाई? काका, मी त्यांना सांगत होतो की बाहेर कुठे जाणार असेल तर मी सोडतो, मलाही एक काम आहे. काय हे अंजली, सोडतोय ना तुला तो, मग जा त्याच्या बरोबर. अहो काका, पण मी खरंच जाईन. वेळेत जाशील, वेळेत परत येशील. एक्झॅक्टली. हा, काव्यालाही त्या पूजेच्या कामात मदत होईल. हा प्रीतम, तिला घेऊन जा आणि व्यवस्थित परत घेऊन ये. ओके, चल पुष्पांजली या. पुढे बसा ना, नाही तर मी ड्रायव्हर आहे असं वाटेल. मला काही प्रॉब्लेम नाही. नाही, नको नको, बसते. मधुरा, अगं कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देणं, मोठ्या माणसांचा मान राखून वागणं, याला समजूतदारपणा लागतो. आणि तो समजूतदारपणा अंजलीकडे आहे. तिच्यासारखी सून तुला मिळणार नाही. या एका प्रसंगावरनं तू तिची परीक्षा करतेस? नाही ग, एवढी वर्ष तिला जवळून बघते मी, आणि माणसं पारखण्यात माझ्याकडून कधीच चूक होत नाही. माझी काव्याची निवड योग्य ठरली. अंजलीच्या बाबतीतही तसंच घडेल. तिला सून करून घे, तुझ्या मुलाच्या आयुष्याचं सोनं होईल. बाय द वे पुष्पांजली, आपण निघालोय खरं, पण कुठे जायचं हे तुम्ही सांगितलंच नाही मला. घरी जायचंय मला. हो, म्हणजे युटर्न घेऊ का? नाही, म्हणजे घरूनच आलो ना आपण आता. सॉरी, वाईट होता ना जोक? मला माझ्या घरी जायचंय. ओके. वेड लावलंय तिने मला. वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे. काय झालं? म्हणजे काही टेन्शन आहे का? सकाळी सकाळी असं बाहेर निघाल्यावर मस्त वाटतं ना. काय झालं, तुम्ही अशाच गप्प बसणार आहात का? नाही म्हणजे मी नाहीतर गाणी लावतो. हे अगं, तो बघ लवकर प्रीतम. अरे हो यार, चल चल बघूया, चल. प्रीतम प्रीतम, सेल्फी सेल्फी प्लीज. या शुअर. थँक्यू सो मच. प्रीतम, तुम्ही तर न्यूज मध्ये सांगितलं होतं की निकिता तुमची गर्लफ्रेंड आहे, जस्ट फ्रेंड आहे. मग तुमची कोणी दुसरी गर्लफ्रेंड आहे का? तुम्ही हिच्यासाठी कारचं दारही उघडलं.
ही कोणी स्पेशल आहे का? ह्या माझ्या वहिनीच्या बहिणी आहेत. अच्छा बरं, चलो बाय बाय बाय. प्रीतम.